एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। पळसकुंड येथे अपात्र सरपंच वणीश घोसले यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता पळसकुंड येथील 3 नागरिकांचे आमरण उपोषण सुरू। राळेगाव तालुक्यातील पळसकुंड येथे अपात्र सरपंच वणीश घोसले यांनी पेसा 15 वित्त आयोग सामान्य फंड श्यामप्रसाद मुखर्जी व इतर योजनेचे गावात काम न करता परस्पर स्वतःच्या घरी जवळपास 70 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केला प्रकरणी त्यांचा सदर आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून अपात्र सरपंच वणीश घोसले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व गावच्या विकासासाठी आलेल्या निधीचे काम हे गावातच करण्यात यावे याकरिता पळसकुंड येथील 3 ग्रामस्थ दिनांक 30 जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसले आहे। सदर उपोषणाची प्रशासनाने गांभीर्यपूर्वक चौकशी करून अपात्र सरपंच वणीश घोसले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असे उपोषणकर्ते यांचे म्हणणे होत आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह वरद सर्कल प्रतिनिधी राहुल कुडमेथे। आज दिनांक 3 फरवरी 2026 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील पळसकुंड या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी सदर ग्रामपंचायतचे सरपंच आहे वणीश घोसले यांच्या विरोधात आज पळसकुंड येथील 3 ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत। या संदर्भात आपण उपोषण मंडपाला भेट दिली असता आपण उपोषण करताना विचारत आहेत, साहेब आज तुम्ही सरपंचाच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची वेळ आली। 30 जानेवारीपासून तुम्ही आमरण उपोषण सुरू केले आहे, नेमकं तुम्हाला सरपंचाच्या विरोधात उपोषण करण्याची वेळ का आली? पळसकुंड येथील पात्र सरपंच वणीश निजाम घोसले यांनी ग्रामपंचायत निधीचे पेसा निधीचे पैसे व वित्त आयोग सामान्य फंड श्यामप्रसाद मुखर्जी वनहक्क समिती निधीचे गैरव्यवहार केलेले आहेत। सरकारी निधीच्या रकमेतून गावात कोणतेही सार्वजनिक काम केलेले नाही। ही सर्व रक्कम अपात्र सरपंच वणीश घोसले यांनी स्वतःच्या वैयक्तिक कामाकरिता खर्च केलेले आहे। हे सर्व खोटे बिल सादर करून त्यांनी आपल्या खर्चासाठी शासनाच्या निधीचा गैरवापर केलेला आहे। या संदर्भात आज प्रशासकीय अधिकारी आले होते, त्यांनी तुम्हाला शिवसाहेबांनी एक पत्रव्यवहार पण केला आहे। त्या पत्रव्यवहार तुमचे काय म्हणणं आहे? व्हिडिओ साहेबांनी जे पत्र दिलेले आहे त्या पत्रात आम्हाला मान्य यासाठी नाही की असेच पत्रव्यवहार आम्हाला शिवसाहेबांनी करायला पाहिजे आणि याच्यामध्ये जे चौकशी करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असे त्याच्यात नमूद पाहिजे। मला सांगा, अन्य किती लाख रुपयाचा या ठिकाणी त्यांनी गैरव्यवहार केला असं तुम्हाला वाटतं? अंदाजे 65 ते 70 लाखाचा याच्यात घोटाळा झालेला आहे। त्यांनी समिती स्थापन केली आहे, समितीबद्दल आपण काय सांगू इच्छिता? त्यांनी जे पेसा समिती तयार केलेली आहे ही समिती उंबरवीर गावाची समिती आहे, पण या समितीमध्ये पळसकुंडचे व्यक्ती आहे त्यांनी त्याची निवड केलेली आहे आणि त्यांनी स्वतःच्या भावाला आणि स्वतःच्या भावसूला त्यांनी त्याच्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडलेले आहेत। समिती ग्रामसमिती सभेमधून निवडली गेली आहे का? नाही, त्यांनी स्वतः ठराव तयार करून त्यांनी समिती तयार केलेली आहे। याबद्दल आता तुमच्या उपोषणाची जर काय समोरचं तुमच्या प्रतिक्रिया काय राहणार? आमच्या समोरची प्रतिक्रिया हे आहे की ह्या पूर्ण याचा निकाल लागल्याशिवाय आम्ही हे उपोषण सोडणार नाही। सदर उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे का जोपर्यंत आज पूर्ण चौकशी जे 15 वित्त आयोग आहे, पेसा आहे, सामान्य फंड आहे, श्यामप्रसाद मुखर्जी वन हक्क आहे, त्या पूर्ण सदर चौकशी आणि गैरव्यवहाराची पूर्ण चौकशी करून सदर जोपर्यंत हे होत नाही, पूर्ण गुन्हा दाखल केला जात नाही, सदर कारवाई होत नाही, समिती स्थापन करून तातडीने कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण हे सुरूच राहील। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आमच्या गावाच्या विकासाला कुठेतरी हे विकास आमच्या गावाचा पूर्ण होत नाही, कुठलंही काम झालेलं नाही, तोपर्यंत आमच्या गावाचा पूर्णपूर विकास करून तो निधी परस्पर आमच्या गावात यावं हेच या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। ॲक्शन इंडिया टीव्ही मुख्य संपादक विनोद माहुरेसह वरद सर्कल प्रतिनिधी राहुल कुडमेथे।